धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्की या कंपन्यांचं काम अगदी जोरात युद्ध पातळीवर सुरू आहे। या कंपन्याकडून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक होताना दिसत आहे। मूळतः शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीची जमीन घेत असताना त्यांना कोऱ्या स्टॅम्पवर सह्या घेऊन त्यांना अंधारात ठेवून त्यांना विश्वासात न घेता हे पवनचक्की प्रशासन कुठल्याही पवनचक्की असू द्या हे त्यांच्या सह्या घेऊन त्यांची जमीन लुबाडण्याचं काम, त्यांची जमीन चोरी करण्याचं काम या धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्क्या कंपन्या ह्या करत आहेत। आणि म्हणून या शेतकऱ्यांची एकदा सही झाली की या शेतकऱ्यांना कुठलाही न्याय यानंतरचा न्याय मागण्यासाठी यांच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नाही। म्हणून स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे आणि भाडोत्री गुंड आणून या शेतकऱ्याला दडपशाही करून त्यांच्या जमिनी लाटण्याचं काम हे पवनचक्की कंपनी करत आहे। आणि म्हणून या धाराशिव जिल्ह्यातील सर्व पवनचक्की कंपन्यांना स्वराज्य पक्षाच्या वतीनं आम्ही इशारा देत आहोत, जर का कुठल्याही शेतकऱ्याची जमीन त्याच्या मनाविरुद्ध जर घेतली तर त्या पवनचक्की कंपन्याची आणि स्वराज्य पक्षाची गाठ आहे। शेतकरी हा स्वराज्य पक्षाचा आत्मा आहे, शेतकरी हा स्वराज्य पक्षाचा कणा आहे आणि शेतकरी हा सर्व या भारताचा पोशिंदा आहे। आणि शेतकरी जगला पाहिजे हा उद्देश ठेवून स्वराज्य पक्ष या महाराष्ट्रामध्ये सबंध काम करत आहे आणि तीच भूमिका स्वराज्य पक्षाची या धाराशिव जिल्ह्यामध्ये आहे। म्हणून पवनचक्क्यांना आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे की त्या शेतकऱ्यांचा योग्य मोबदला त्यांना विश्वासात घेऊन योग्य मोबदला देऊनच त्यांच्या जमिनी घ्यायच्यात, अन्यथा या पवनचक्क्या कंपन्यांचा धडा शिकवण्याचं काम स्वराज्य पक्षाच्या वतीनं या धाराशिव जिल्ह्यामध्ये केलं जाईल असं मला तुमच्या माध्यमातून त्यांना इशारा द्यायचा आहे। आता मस्साजोग येथे बीडमध्ये तुम्ही बघताय की पवनचक्की जिल्ह्यामध्ये जर ते तुम्हाला मेसाईजवळ काय जिल्ह्यामधले गाव आहे आमच्या तुळजापूर तालुक्यामधलं, त्या गावामध्ये पुण्याचे भाडुत्रे गुंड आणून या कंपन्यांनी त्या ठिकाणच्या शेतकऱ्यावर दडपशाही केली आहे। त्याचबरोबर लोहारा तालुक्यामध्ये त्या कोराळा या ठिकाणी तिथल्या पवनचक्की कंपनीनं JSW ही कंपनी होती, त्या कंपनीने दुसऱ्या कंपनीला काम दिलं। अशा उडवाउडीची उत्तरं घेऊन या कंपन्या शेतकऱ्यांच्या जमिनी फुकटात लाटण्याचं काम, अगदी कमी मावेदा देऊन लाटण्याचं काम आणि शेतकऱ्यांना लुबाडण्याचं काम करतात। शेतकऱ्या हा अनाडी आहे, त्याला प्रशासनाबद्दल कुठलीही माहिती नाही, त्याला प्रशासन कसं असतं चालतं माहीत नाही। अगदी त्याला सांगायचं की तुला एवढे पैसे मिळतील आणि त्या पैशाचं आमिष दाखवून त्याच्या जमिनी घ्यायच्या, त्याच्या शेतामध्ये पोल उभारायचे। पोलचा सुद्धा मावेदा देत असताना एका शेतकऱ्याला 30 वर्षामध्ये जेवढं उत्पन्न होईल त्याच्यात 1% रक्कम ही पवनचक्की त्याचे पोल उभारताना दिसत नाही। त्यामुळं या शेतकऱ्यांची होणारी लूट ही स्वराज्य पक्ष यापुढे खपून घेणार नाही असा इशारा मला तुमच्या माध्यमातून या पवनचक्की कंपन्यांना द्यायचा आहे।